नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ऑगस्ट महिन्यामधील ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत। यामध्ये सर्व महत्त्वाच्या ज्या काही घडामोडी घडल्यात त्याचा आपण समावेश केलेला आहे। आपण फक्त एकच करायचं आहे, व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी या क्लिअर होणार आहेत। तसेच मित्रांनो, चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। चला मग वेळ न घालवता लेक्चरला सुरुवात करणार आहोत। पहिला प्रश्न असणार आहे की राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2022 सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण ठरला आहे। आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत। याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, जो ऋषभ शेट्टी हा जो काही दाक्षिणात्य अभिनेता आहे त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये देण्यात आलेला आहे। आणि हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने, कारण आपल्या परीक्षांमध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर प्रश्न विचारले जात असतात। म्हणून मित्रांनो, याविषयी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, ते पण आपण पाहणार आहोत। जसं की हे जे काही राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जे काही वितरण सोहळा झालेला आहे त्यामध्ये काही गोष्टी आपल्या परीक्षेच्या दृष्टीने ज्या महत्त्वाच्या आहेत ते पॉईंट्स आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत। जसं की सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कुणाला देण्यात आलेला आहे, तर तो अट्टम या चित्रपटाला, जो की एक मल्याळी चित्रपट आहे, त्याला मिळालेला आहे। सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे, तर ते सूरज बडजात्या यांना देण्यात आलेला आहे त्यांच्या ऊंचाई या चित्रपटासाठी। सर्वोत्कृष्ट अभिनेता ऋषभ शेट्टी ठरलेला आहे त्याच्या कांतारा या चित्रपटासाठी। सर्वोत्कृष्ट अभिनेत्री 2 ठरलेले आहेत, एक आहे नित्या मेनन जे की त्याचा चित्रपट होता थिरुचित्रबलम, आणि मानसी पारेख जे की कंच एक्सप्रेस नावाचा चित्रपट होता तिचा। या 2 अभिनेत्री सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा यांना अभिनेत्रींचा पुरस्कार देण्यात आलेला आहे। तसेच मित्रांनो, सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट आपण लक्षात ठेवायचा आहे, वाळवी आहे। दिग्दर्शक कोण होते या वाळवीचे, तर परेश मोकाशी। त्यानंतर सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट गुलमोहर ठरलेला आहे। सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट कांतारा याला पुरस्कार देण्यात आलेला आहे। तर या गोष्टी एक्स्ट्राची इन्फॉर्मेशनसुद्धा आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत, म्हणून त्या आपण लक्षात ठेवायच्या आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कोणत्या देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात आलेला आहे। हा मित्रांनो अतिशय महत्त्वाचा प्रश्न, कारण नुकतंच जर आपण बघितलं मागच्या महिन्यामध्ये, तर जे काही आपल्या भारताच्या राष्ट्रपती आहेत त्या 3 देशांच्या दौऱ्यावर होत्या आणि त्या ठिकाणी त्यांचा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन सन्मान करण्यात आलेला आहे। म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत। याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, ए आणि बी। जो काही तिमोर लिस्ते नावाचा देश आहे आणि फिजी नावाचा देश आहे, या 2 देशांनी आपल्या राष्ट्रपतींना त्यांच्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेला आहे। म्हणून त्या दृष्टीनं आपल्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसुद्धा लक्षात ठेवायची आहे। तर 2024मध्ये भारताच्या राष्ट्रपती 3 देशांच्या दौऱ्यावर होत्या, तर ते कोणकोणते देश होते, तिमोर लिस्ते, फिजी आणि न्यूझीलंड या 3 देशांच्या त्या दौऱ्यावर होत्या। त्याच दरम्यान त्या दौऱ्यामध्ये असताना 2 देशांनी त्यांना हा पुरस्कार दिलेला आहे। तर त्या पुरस्काराचं नावसुद्धा कदाचित आपल्याला विचारलं जाऊ शकतं परीक्षांमध्ये। तर पहिला पुरस्कार आहे तिमोर लिस्ते या देशाचा, ग्रँड कॉलर ऑफ द ऑर्डर ऑफ तिमोर लिस्ते, हा त्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे, तो एक देण्यात आलेला आहे। आणि फिजी या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान, त्याचं नाव आहे कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी। हे 2 पुरस्कार आपल्या भारताच्या राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे मित्रांनो। म्हणून ही घडामोड आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे, ते आपण लक्षात ठेवायचे आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया की नुकतेच कोणत्या रोगासाठी WHO अर्थात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे। तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, मंकी पॉक्स। हे जे काही रोग आहे मित्रांनो, याच्यासाठी WHOने नुकतंच जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केलेली आहे। आणि ही जागतिक घडामोड असल्यामुळे, आणि हे जे काही मंकी पॉक्स नावाचा रोग आहे मित्रांनो सर्व जगभर पसरलेला आहे, त्या दृष्टीनं हा प्रश्न आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे, यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर त्या दृष्टीनं याविषयीची अधिकची माहितीसुद्धा आपण बघणार आहोत। 14 ऑगस्ट 2024 रोजी WHOने जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केलेली आहे।
मंकीपॉक्स या रोगाने आफ्रिका खंडातील काँगो, केनिया, रवांडा, युगांडा यासह 10 देशांमध्ये थैमान घातलेला आहे. म्हणून खबरदारी म्हणून इतर देशांमध्ये सुद्धा हे पसरू नये म्हणून WHOनं नुकतंच मंकीपॉक्स या रोगामुळे जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केलेली आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसेच हा जो काही मंकीपॉक्स नावाचा रोग आहे मित्रांनो, याविषयी सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नेमका हा रोग काय आहे त्याविषयी. तर हा रोग जो आहे तो विषाणूजन्य रोग आहे. ज्यांना हा मंकीपॉक्स होतो त्यांच्यामध्ये काय लक्षणं दिसून येतात, तर ताप येते, त्वचेवर पुरळ येते, त्वचेवर फोड येतात, स्नायू दुखतात, हे काही त्याचे लक्षणं आहेत. हा संसर्गजन्य रोग आहे मित्रांनो. जर एक व्यक्ती संसर्ग झालेला दुसऱ्याच्या संपर्कात आला तर त्यालासुद्धा हा रोग होत असतो. त्यानंतर हे जे काही मंकीपॉक्स आहे त्याविषयी लक्षात ठेवायचं आहे की या रोगासाठी दुसऱ्यांदा जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर झालेली आहे. या अगोदर याच रोगासाठी 2022 सुद्धा जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर करण्यात आलेली होती. आता ही दुसरी वेळ आहे ज्यावेळेस या रोगासाठी दुसऱ्यांदा जागतिक आरोग्य आणीबाणी WHOने जाहीर केलेली आहे. तर हे पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. नोट डाऊन पण करून ठेवू शकता आपण मित्रांनो, कारण हे परीक्षेसाठी आपल्या महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. पुढचा प्रश्न बघूया की UPSCचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर हा मित्रांनो प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. कारण UPSC सारख्या जे काही एवढं मोठं संविधानिक आयोग आहे अशा मोठ्या पदावर एका महिलेची नियुक्ती झालेली आहे. म्हणून आपल्याला हे घडामोडसुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, प्रीती सुदान. ज्या काही आहेत, ज्या अगोदर UPSCमध्येच सदस्य होत्या, आता त्याच UPSCमध्ये अध्यक्ष म्हणून नियुक्त झालेल्या आहेत. तर त्याविषयी थोडीशी अधिक माहितीसुद्धा आपण बघणार आहोत. या आधीचे UPSCचे अध्यक्ष होते मनोज सोनी. यांनी काय केले की त्यांचा कार्यकाळ संपण्याच्या आधीच वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देऊन टाकला. त्यांच्या जागेवर आता प्रीती सुदान या UPSCच्या अध्यक्ष झालेल्या आहेत आणि या UPSCच्या 34व्या अध्यक्षा ठरलेल्या आहेत मित्रांनो. तसेच 4थ्या महिला अध्यक्ष. एकूण जर विचारलं तर 34व्या अध्यक्ष आणि महिलांचा जर विचार केला तर या 4थ्या महिला अध्यक्ष आहेत. ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. तसंच जे काही UPSC आहे त्याविषयी सुद्धा आपण बघणार आहोत. याची स्थापना कधी झालेली आहे, 1 ऑक्टोबर 1926ला याची स्थापना झालेली आहे आणि राज्यघटनेमध्ये यासाठी कलम आहेत 315 ते 323. तसेच हा एक संविधानिक आयोग आहे. संविधानिक आयोग म्हणजे मित्रांनो ज्या आयोगाची किंवा संस्थेची तरतूद ही आपल्या राज्यघटनेमध्ये कलमांसहित करण्यात आलेली असते त्याला संविधानिक आयोग असं म्हटलं जातं. तर ही इन्फॉर्मेशनसुद्धा आपल्यासाठी महत्त्वाची, ते आपण नोट डाऊन करून ठेवू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आहे, महाराष्ट्राच्या नवीन प्रधान मुख्य वन संरक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, शोमिता बिश्वास. या ज्या काही आहेत त्या महाराष्ट्राच्या नवीन प्रधान मुख्य वन संरक्षक पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो. आणि हा प्रश्न यासाठी महत्त्वाचा कारण या पदावर येणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. म्हणून महिलांच्या दृष्टीनं हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. कारण एक पहिल्यांदाच असं झालेलं आहे महाराष्ट्राच्या इतिहासात की एक महिला या पदावर नियुक्त करण्यात आलेली आहे. तर त्यांच्याविषयी थोडी माहिती बघणार आहोत. या पदावर निवड होणाऱ्या या पहिल्या महिला आहेत. तसेच मित्रांनो ज्या काही महाराष्ट्रामधील इतर महत्त्वाचे पद आहेत त्यावरसुद्धा काही महिलांची नियुक्त्या झालेल्या आहेत, त्या पण आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. जसं की सुजाता सौनिक, ज्या की महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून नियुक्त झालेल्या आहेत. रश्मी शुक्ला महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे. तर ह्या तिन्ही महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या पदांवर महिला नियुक्त करण्यात आलेल्या आहेत. म्हणून त्या तिन्ही महिलांचे नाव आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत की बांगलादेशचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत. ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, मोहम्मद युनूस. हे सध्या बांगलादेशचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत. तर त्यांच्याविषयी थोडी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसुद्धा आपल्याला बघायची आहेत. जे काही आपण मागच्या काळामध्ये नुकतंच बघितलं तर जे काही नोकऱ्यांच्या आरक्षणावरून त्या देशामध्ये बांगलादेशमध्ये वाद निर्माण झाला होता आणि यावरून मोठ्या प्रमाणामध्ये हिंसाचार झाला होता मित्रांनो. मग या हिंसाचाराच्या दरम्यानच ज्या काही अगोदरच्या पंतप्रधान शेख हसीना होत्या
यांनी राजीनामा दिला होता आणि ते त्यांचा देश सोडून आपल्या भारतामध्ये येऊन त्यांनी आश्रय घेतलेला होता. नंतरच्या काळामध्ये त्या देशामध्ये हे मोहम्मद युनूस हे त्या देशाचे पंतप्रधान बनलेले आहेत. तर त्यांच्याविषयी लक्षात ठेवायचं आहे, हे मोहम्मद युनूस अर्थतज्ज्ञ आहेत आणि त्यांना 2006 साली गरिबी निर्मूलनासाठी त्यांच्या देशामध्ये त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर काम केल्यामुळे त्यांना शांततेचा नोबेल देऊन सुद्धा सन्मान करण्यात आलेला आहे. तर या गोष्टी या मोहम्मद युनूस यांच्याविषयी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच यूट्यूबवर कोणी एका दिवसात 2 कोटी सबस्क्रायबर पूर्ण करण्याचा जागतिक विक्रम केलेला आहे. तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, क्रिस्टियानो रोनाल्डो. हा जो काही फुटबॉलपटू आहे मित्रांनो, त्याने यूट्यूबवर एक त्याचं स्वतःचं चॅनल ओपन केलं होतं आणि त्याने एका दिवसात 2 कोटी सबस्क्रायबर करून आत्तापर्यंतचा रेकॉर्ड निर्माण केलेला आहे किंवा क्रिएट केलेला आहे यूट्यूबवर. तर त्याविषयी थोडी माहिती बघायची आहे. त्याच्या यूट्यूबचं चॅनलचं नाव काय आहे? UR क्रिस्टियानो असा त्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे आणि त्याने हा वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे मित्रांनो. आत्तापर्यंत यूट्यूबवर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एका दिवसात 2 कोटी सबस्क्रायबर कोणीही आत्तापर्यंत करू शकलेलं नाही. त्याविषयी हा महत्त्वाची घडामोड आहे आपल्याला, तर हे लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे, लडाख केंद्रशासित प्रदेशात किती नवीन जिल्हे बनवण्याची घोषणा करण्यात आली आहे? तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, 5 नवीन जिल्हे या लडाख केंद्रशासित प्रदेशामध्ये बनवण्याची घोषणा ही केंद्र सरकारमार्फत करण्यात आलेली आहे मित्रांनो. तर त्याविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे. हे 5 नवीन जिल्हे कोणते असणार आहेत? तर झास्कर, श्याम, चांगयांग, द्रास आणि नुब्रा हे 5 नवीन जिल्हे असणार आहेत. याचा उद्देश काय आहे? का निर्माण करण्यात आलेले आहेत हे 5 जिल्हे? कारण मित्रांनो, प्रशासकीय व नागरिकांची सोय व्हावी म्हणून या जिल्ह्यांची निर्मितीही करण्यात आलेली आहे. तसेच आधीचे 2 जिल्हे होते या लडाख केंद्रशासित प्रदेशामध्ये, तर ते कोणते होते? कारगिल आणि लेह. आता हे नवीन 5 जिल्हे बनल्यामुळे आता या जिल्ह्यांची संख्या ही एकूण 7 झालेली आहे. हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. तसेच हे जे काही लडाख आहे मित्रांनो, अगोदर जम्मू काश्मीर या राज्याचाच भाग होता, पण 31 ऑक्टोबर 2019ला जे काही जम्मू काश्मीर राज्य आहे त्याचा राज्याचा दर्जा केंद्र सरकारने काढून घेतला आणि जम्मू काश्मीरमधून लडाख हा केंद्रशासित प्रदेश वेगळा केला. अशा प्रकारे त्याची निर्मिती लडाखची 31 ऑक्टोबर 2019ला झालेली आहे. हे पण आपण लक्षात ठेवायला पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे, भारतातील रेल्वेचा सर्वात लांब बोगदा कोणत्या राज्यात बनवला जाणार आहे? तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, महाराष्ट्र या राज्यामध्ये मित्रांनो भारतातील रेल्वेचा सर्वात मोठा लांब बोगदा बनवला जाणार आहे. आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने ही घडामोड असल्यामुळे आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने हे घडामोड लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर त्याच्याविषयी थोडीशी माहिती बघायची आहे. हा जो काही मार्ग आहे मित्रांनो, बोगदा जो बनणार आहे तो जालना ते जळगाव हे जे काही रेल्वे मार्ग बनणार आहे त्या मार्गावर असणार आहे. याची लांबी 23.5 किलोमीटर एवढ्या लांबीचा एवढा मोठा बोगदा बांधण्यात येणार आहे. आणि एकूण जर याची लांबी विचारली या रेल्वे मार्गाची 174 किलोमीटर असणार आहे, पण बोगद्याची लांबी ही 23.5 किलोमीटर एवढी असणार आहे. हा रेल्वे मार्ग वेरूळ आणि अजिंठा जे काही आहेत यालासुद्धा या ऐतिहासिक स्थळांनासुद्धा जोडला जाणार आहे मित्रांनो. तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत की राष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात ICCचे नवीन अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, जय शाह. हे जे काही भारतीय आहेत त्यांचे ICCच्या नवीन अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. आणि भारतीय व्यक्तीची एवढ्या मोठ्या पदावर निवड होणं मित्रांनो आपल्यासाठी महत्त्वाचे आहे, म्हणून ही गोष्टसुद्धा आपण परीक्षेच्या दृष्टीने लक्षात घ्यायची आहे. तर त्यांच्याविषयी थोडी अधिकची माहिती बघणार आहोत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात ICCचे आत्तापर्यंतचे हे सर्वात तरुण अध्यक्ष ठरलेले आहेत. अवघ्या 36 वर्ष त्यांचं वय आहे आणि ते ICCचे अध्यक्ष झालेले आहेत मित्रांनो. 1 डिसेंबर 2024 पासून ते या पदावर किंवा पदभार हे स्वीकारणार आहेत. या पदावर जाणारे हे 5वे भारतीय आहेत. या अगोदर 4 जण कोण होते? तर जगमोहन दालमिया, त्यानंतर शरद पवार, एन श्रीनिवासन आणि शशांक मनोहर. या अगोदर हे 4 भारतीय ICCचे अध्यक्ष बनलेले आहेत आणि जय शाह हे 5वे
ICCचे भारतीय अध्यक्ष बनलेले आहेत मित्रांनो. तर हे पण आपल्याला नावं लक्षात ठेवायचे आहेत. आता सध्या जर बघितलं, जय शाह हे BCCI जे काही भारतीय क्रिकेट बोर्ड आहे त्याचे सचिव आहेत. नंतर 1 डिसेंबरपासून ते या पदाचा राजीनामा देऊन टाकतील आणि ICCचे अध्यक्षपद स्वीकारतील. ICC जर बघितलं तर याचा लॉंग फॉर्म काय आहे, इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल. आणि हे मित्रांनो जे काही आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या काही क्रिकेट स्पर्धा वगैरे होतात याचं आयोजन या ICC मार्फत आयोजित केले जात असतात. त्याचं स्थापना कधी झालेली आहे, 1909ला, आणि याचं मुख्यालय हे दुबई या ठिकाणी आहे. तर या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ कसा वाटत आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना पण नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांनासुद्धा होईल. चला मग प्रश्न बघणार आहोत. महिलांसाठी अवनी बचत खाते कोणत्या बँकेने सुरू केले आहे? तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, बंधन बँक जी काही आहे त्याने महिलांसाठी अवनी बचत खातं हे सुरू केलेलं आहे. तर ते काय आहे ते आपण थोडंसं बघायचं आहे. 22 ऑगस्ट 2024ला हे खातं सुरू करण्यात आलेलं आहे. याचे फायदे काय असणार आहेत? तर 10 लाख रुपये वैयक्तिक अपघात विमा संरक्षण मिळणार आहे. विनामूल्य विमानतळ लॉन्ज प्रवेश असणार आहे. लॉकरच्या भाड्यावर 25% सूट देण्यात येणार आहे आणि गोल्ड लोन प्रोसेसिंग फीवर 50% सूट ही दिली जाणार आहे. तर ज्यांचं खातं असेल मित्रांनो, या अवनी खातं ज्यांचं असणार आहे त्यांना हे फायदे मिळणार आहेत. तर हे गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. आणि महिलांच्यासाठी हे जे काही खातं आहे ते बंधन बँकेने सुरू केलेलं आहे, म्हणून आपल्याला हे परीक्षांमध्ये विचारलं जाऊ शकतं. पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की नुकतेच भारतातील किती स्थळांना रामसर स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे? तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, 3 स्थळांना भारतातल्या रामसर स्थळांच्या यादीत समाविष्ट करून घेण्यात आलेलं आहे. तर त्यांच्याविषयी सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सध्या जर बघितलं भारतामध्ये रामसर स्थळे किती आहेत तर 85 आहेत मित्रांनो. अगोदर 82 स्थळे होती, पण हे 3 नव्यानं ॲड झाल्यामुळे आता त्यांची संख्या 85 एवढी झालेली आहे. सर्वाधिक रामसर स्थळं कोणत्या राज्यात आहेत विचारलं तर ते तामिळनाडू या राज्यामध्ये आहेत आणि ते 18 आहेत. तसेच मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये किती रामसर स्थळं आहेत हे सुद्धा माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. तर ते 3 आहेत. ते 3 कोणते आहेत? लोणार सरोवर जे की बुलढाणा या जिल्ह्यात आहे. दुसरं आहे नांदूर माध्यमेश्वर जे नाशिक या जिल्ह्यात आहे. तिसरं आहे ठाणे क्रीक खाडी जे ठाणे या जिल्ह्यात आहे. ही महाराष्ट्रामधले 3 रामसर स्थळं आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच जे काही रामसर करार झालेला आहे या संबंधित, तर ते सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. 2 फेब्रुवारी 1971ला इराणमधील जो रामसर शहर आहे या शहरामध्ये पर्यावरणविषयक करार झालेला होता, म्हणून या स्थळांना रामसर स्थळं असं नाव देण्यात येतं मित्रांनो. आणि जे काही पाणथळ किंवा दलदलीयुक्त क्षेत्र असतात आणि जे पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असतात, अशा स्थळांना किंवा क्षेत्राला या स्थळांच्या यादीत समाविष्ट करून घेता येतं मित्रांनो. कारण अशा जे काही रामसर स्थळं म्हणून जे घोषित होतात त्याला एकंदरीत संरक्षित केलं जात असतं त्यांचं पर्यावरणाच्या दृष्टीनं, म्हणून हे महत्त्वाचे असतात. ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. इस्रोने चंद्रयान 4 मोहीम कोणत्या वर्षी करण्याची घोषणा केली आहे? तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, 2027 या वर्षी चंद्रयान 4 मोहीम लॉन्च केली जाणार आहे. याची घोषणा ही नुकतंच झालेली आहे मित्रांनो. तर त्याविषयी थोडी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन बघायची आहे आपल्याला. 23 ऑगस्ट 2024च्या जे काही पहिला राष्ट्रीय अवकाश दिन साजरा केला जात होता त्याच कार्यक्रमामध्ये याची घोषणा करण्यात आलेली आहे. आणि या कार्यक्रमामध्ये मित्रांनो 2 घोषणा करण्यात आल्या. एक म्हणजे चंद्रयान 4 मोहिमेची घोषणा करण्यात आलेली आहे. तसेच 2028 साली भारताचं स्वतःचं आपलं स्पेस स्टेशन अर्थात अवकाश स्थानक असणार आहे, जे आपण वरती अवकाशामध्ये पाठवणार आहोत. या 2 घोषणा इस्रोमार्फत जे काही आपले एस सोमनाथ आहेत इस्रोचे अध्यक्ष सध्या, त्यांनी केलेले आहेत. तर या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. तसेच जे काही चंद्रयान 4 मोहीम असणार आहेत त्याचं आयोजन कधी होणार आहे तर 2027ला होणार आहे. आणि ही मोहीम कशाशी संबंधित असणार आहे तर या मोहिमेद्वारे लँडर जे काही असणार आहे ते चंद्रावर उतरवण्यात येणार आहे आणि त्या लँडरमार्फत चंद्रावरून दगड असतील
माती असतील त्या चंद्रावरील त्याचे नमुने हे घेऊन आपल्या पृथ्वीवर पाठवण्यात येणार आहेत आणि त्याच्यावर अभ्यास केला जाणार आहे. तर या संबंधित या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की नुकतेच भारताने जगातील पहिले पुनर्वापर करता येणारे हायब्रिड रॉकेट अवकाशामध्ये प्रक्षेपित केले. त्याचे नाव काय आहे? तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, रोमी-1 असं त्या रॉकेटचं नाव आहे मित्रांनो. आणि हे जे काही रॉकेट आहे याचं महत्त्वाचं म्हणजे एवढं महत्त्वाचं का आहे, कारण हे जगामधलं असं रियुजेबल पुन्हा वापर करता येणारा हायब्रिड स्वरूपाचा रॉकेट भारताने विकसित केलेला आहे. म्हणून हा प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. तर याविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे. मोबाईल लॉन्च पॅडद्वारे याचा वापर करून प्रक्षेपित करण्यात आलेलं हे जगातलं पहिलं हायब्रिड रॉकेट आहे मित्रांनो. म्हणजे मोबाईल लॉन्च पॅड म्हणजे याचं प्रक्षेपण हे कोणत्याही ठिकाणावरून करता येऊ शकतं, त्याला म्हटलं जातं मोबाईल लॉन्च पॅड. आणि अशा प्रकारचं लॉन्च करण्यात आलेलं हे जगातलं पहिलं हायब्रिड रॉकेट आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं आहे. तसेच याची निर्मिती कोण केली आहे तर स्पेस झोन इंडिया आणि मार्टिन ग्रुप आहेत तामिळनाडू या राज्यामध्ये. हे प्रायव्हेट कंपन्या ज्या आहेत जी काही खाजगी कंपन्या आहेत त्या तामिळनाडू राज्यातल्या, त्यांनी हे विकसित केलेलं आहे रॉकेट. त्याचं प्रक्षेपण 24 ऑगस्ट 2024ला करण्यात आलेलं आहे. या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसंच जी काही आपली भारतीय अंतराळ संस्था आहे इस्रो, त्याविषयीसुद्धा आपण माहिती घ्यायची आहे. त्याचं लॉंग फॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. याची स्थापना ही कधी झालेली आहे 15 ऑगस्ट 1969 या वर्षी झालेली आहे आणि सध्या अध्यक्ष आहे एस सोमनाथ हे आहेत. ही इन्फॉर्मेशनसुद्धा आपल्याला नोट डाऊन करून ठेवायची आहे मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आहे. नुकतेच पहिला विज्ञान रत्न पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला आहे? तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, गोविंदराज पद्मनाभन जे आहेत त्यांना पहिला विज्ञान रत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर त्यांच्याविषयी थोडी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसुद्धा आपल्याला बघायची आहे. हा जो काही पुरस्कार आहे मित्रांनो, तो विज्ञानमधला सर्वोच्च पुरस्कार आहे. याची सुरुवात याच वर्षापासून झालेली आहे 2024 या वर्षापासून. आणि गोविंदराज पद्मनाभन जे आहेत ते कोण आहेत तर जैव रसायनशास्त्रज्ञ आहेत. या अगोदर त्यांनी जे काही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर या ठिकाणी आहेत त्याचे ते माजी संचालकसुद्धा राहिलेले आहेत. तसेच मित्रांनो या अगोदर त्यांना 2 महत्त्वाचे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. एक पद्मश्री 1991 साली देण्यात आलेला आहे आणि पद्मभूषण 2003 साली देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. एवढे महत्त्वाचे हे व्यक्तिमत्व असल्यामुळे आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. गोविंदराज पद्मनाभन ज्यांना विज्ञानमधील सर्वोच्च पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की नुकतेच यामिनी कृष्णमूर्ती यांचे निधन झाले आहे, त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या? तर ऑप्शन्स आपल्या समोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, कला क्षेत्राशी संबंधित या व्यक्तिमत्व होत्या मित्रांनो, यामिनी कृष्णमूर्ती. तर त्यांच्याविषयी थोडी अधिकची माहिती बघायची आहे आपल्याला. या ज्या काही यामिनी कृष्णमूर्ती होत्या त्या प्रसिद्ध भरतनाट्यम कलाकार होत्या. त्या मूळच्या आंध्र प्रदेश या राज्याच्या रहिवासी आहेत. त्यांना या अगोदर भारत सरकारने पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या 3 महत्त्वाच्या पद्म पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. तसेच संगीत नाटक अकादमी पुरस्कार हा पण त्यांना मिळालेला आहे. तर हे पुरस्कार आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तसेच मित्रांनो अलीकडच्या काळामध्ये ज्या महत्त्वाच्या व्यक्तींचं निधन झालेलं आहे त्यासुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे. जसं की के नटवर सिंग जे की भारताचे माजी परराष्ट्र मंत्री होते, त्यांचं निधन झालेलं आहे. त्यानंतर डॉक्टर आर्यन अग्रवाल जे की एक प्रसिद्ध अग्नी रॉकेट जे काही आपलं आहे आपल्या भारतामध्ये त्यांनी ते बनवलं होतं, त्यांचंसुद्धा निधन झालेलं आहे. आणि त्या जे काही आपले अग्रवाल आहेत त्यांना ॲग्नीमॅन म्हणूनसुद्धा भारतामध्ये ओळखलं जातं. त्यानंतरचे व्यक्तिमत्व होते शोभना रानडे, महाराष्ट्रीयन होते मित्रांनो आणि त्यांनी निराधार महिला तसेच मुलं जे असतात त्यांच्यासाठी खूप सारखी यांची सेवा केलेली आहे, समाजकार्य यांच्यासाठी केलेलं आहे. त्यांचंसुद्धा निधन झालेलं आहे आणि याच कार्यासाठी त्यांना 2011मध्ये पद्मभूषण देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत कारण परीक्षांमध्ये यावरसुद्धा आपल्याला प्रश्न येऊ शकतो. तर मित्रांनो थांबणार आहोत या ठिकाणी. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करायचा आहे. तसेच चॅनलला नवीन असाल तुम्ही तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कारण मित्रांनो आपण डेली करंट अफेअर्सच्या ज्या काही
व्हिडिओ असतात ते रोजच्या रोज टाकत असतो. त्याचा फायदा आपल्या परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला होईल. तसेच हा जो काही आज आपण लेक्चर घेतलेला आहे त्याच्या मोफत नोट्स तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर जाऊ शकता तुम्ही. स्मार्ट अभ्यास 555 असं त्याची टेलिग्रामची ID आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही या लेक्चरच्या नोट्स डाउनलोड करून घेऊ शकता. तसेच आपला नवीन व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आपण सुरू केलेला आहे स्मार्ट अभ्यास नावाचं. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर थांबणार आहोत मित्रांनो, पुन्हा भेटणार आहोत एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.